नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव वाघमारे. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावण सोमवार आणि त्याच निमित्ताने आम्ही आलो आहे माझ्या जुन्या घरी म्हणजे साळगावला. आणि तुम्ही इकडे बघू शकता सगळीकडे हिरवगार शेतभाती आणि हे सुंदर निसर्गात असलेलं एक सुंदर असं गाव आहे. तर आमच्या इथे आहे शंकराचं स्वयंभू शंकराचं मंदिर म्हणजे हेळेश्वर ब्राह्मण मंदिर. तर चला तुम्हाला पण मी तिथे नेतो आणि दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे असं आमचं हेळेश्वर ब्राह्मण मंदिर. बघू शकता तुम्ही, सोमवार आहे त्यानिमित्ताने असं स्पीकर पण लावलेला आहे आणि सुंदर अशी शंकराची गाणी इथे लावलेली आहेत. आणि हे सभोवताली इथे सर्व शेतभाती आणि सुंदर असं दृश्य आहे हे. तर तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे आहे ते आमचं हेळेश्वर ब्राह्मण मंदिर. आणि खरं सांगायचं तर अगोदर इकडे मंदिर नव्हतं. इकडे अशी छोटीशी घुमटी होती, इकडे बघू शकता. आणि तिथेच देवाचं पाषाण सापडलं, म्हणजे हेळेश्वर ब्राह्मण देवाचं इथे पाषाण सापडलं. तर त्यानंतर इकडे हे मंदिर उभारलं गेलं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, हे आहे मंदिर. मित्रांनो, हे आहे ते पाषाण तिथे आपल्या जमिनीमध्ये सापडलं होतं. त्यानंतर ह्या मंदिराची स्थापना झाली. तर आज आहे सोमवार, तर त्याच निमित्ताने आज आपण गावी आलेलो. आणि हे आहे ते सुंदर असं मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं. आणि इकडे काम चालू आहे, त्यामुळे इकडे थोडंफार इकडे रिनोव्हेशन चालू आहे. त्यामुळे इकडे बघू शकता टाइल्स वगैरे इथे सगळीकडे लावलेले आहेत. तर मित्रांनो, हे होतं आमचं हेळेश्वर ब्राह्मण देवस्थान, साळगाव बागवेवाडी. आणि हे माझ्या गावातील असं सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन असाल अकाउंटला तर फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूच अशा सुंदर सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. पर्यंत बाय.